शुभ सकाळ. मी भक्ती. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खरंच खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज पहाटे 5ला उठून मी सगळं आवरते, कारण लाडूचं थोडीशी जखम दुखते. रात्री चुळबुळ चुळबुळ करतो, रात्रभर मला झोपू देत नाही. आणि तो एकदा उठला की मला परत झोपच लागत नाही. तसंही 5ला उठून मी सगळं आवरलेलं आहे. टिफिन वगैरे सगळं बनवायचं आहे. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जानू, ए जानू, गुड मॉर्निंग. आवर लवकर, मी टिफिन बनवते. तोपर्यंत होमवर्क कव्हर कर सगळा. आळकी पळकी द्यायला काय झालंय? आणि ती नोटबुक तशी ही करू नको, खराब होते. आज मस्त असं सकाळ सकाळी डब्याला बनत आहे बटाटा, जे की समर्थन अशी सुकी भाजी आवडते. थोडीशी कसुरी मेथी, छान असा फ्लेवर येतो बरं का. समू, तिखट बनवू का हळदीचं बनवू, पिवळं? तिखटची ऑर्डर आली म्हणून थोडंसं तिखट. बटाटा थोडंसं मऊ होईपर्यंत शेंगदाण्याचं कूट न टाकता शिजवून घ्यायचं. सुरुवातीला जर टाकलं की मग खाली लगेच चिटकतं. थोडं मऊ करून घेऊया, झाकून ठेवते. बटाटा छान मऊसर झालाय. तर त्याला आपण आता लसूण, खोबरं आणि शेंगदाण्याचं कूट टाकूया. तेल अगदी कमी वापरले मी भाजीला, कारण टिफिनमधून बाहेर येतो आणि तसं तेल शरीराला चांगलं तर नसतंच. हे बघा, मऊसर शिजवलेला मस्त असं टिफिनसाठी सुक्का बटाटा तयार आहे. हा आपल्या घरावर लावलेला CCTV कॅमेरा आहे बरं का. 4-5 दिवस नव्हते तेव्हा मी इथूनच असं दिवस रात्र लक्ष ठेवत होते, कारण आपली एक सीता डिलिव्हरीला जवळ आलेले, पलीकडची बांधलेली आहे ना सीता, ते तर आलेत रात्री सकाळी. हे बघा, कडबाकुट्टी करतायत ते आंघोळीच्या अगोदर. तर एक छोटीशी क्लिप तुमच्यासाठी. गरम गरम मस्त अशा चपात्या. बघा, लाडूला अजून उठलं नाही. आणि इथं बघा समुदादाचं स्कूलची तयारी चालू आहे. काय झालं? सकाळ सकाळी आमच्याकडे थोडा गाड्याचा आवाज येतो, पण एवढं काय नाही वाटत आता. मग तुला धुवायला टाकायला काय झालं होतं कालचं? अरे काल तू हाऊस ड्रेसचा व्हाईट सॉक्स घालायचं, तर तू युनिफॉर्मचा सॉक्स घालून गेला. त्याच्यात माझी काही चूक आहे? मग बस गेलीस, मग घालून जा आज फाटकं. काय होते त्याला, बुटात खाली जाते. आपण शेतकऱ्याचे लेकर आहे. लाडूबाई कधी उठणार आहे काय माहिती. लाडूले त्याला आणखीन त्याच्या ड्रेसिंग केलेलं मी ठेवलंय, चेंज करून घेतले परवाच्या दिवशी. कारण जखम छोटी बी जरी मिळत येत असेल तर त्याला लागलं तर डबल त्याला रक्त निघू शकतं. डोक्याचं रक्त जाणं चांगलं नसतं, त्यामुळे मी त्याची काढली नाही, तशीच पॅक करून ठेवले. तरी त्याने सांगितले आता 3ऱ्या किंवा 4थ्या दिवशी चेंज करा. तसं परवा, काल, आज 3रा आहे. आज बघू आता पप्पा आल्यावर त्याचे चेंज करून आणतील, किंवा मग उद्या चेंज करायचं आहे. आणि आणखीन एकदा मी पट्टी करणार आहे, कारण खुलं सोडलं तर मग त्यावर काय ना काय लागणारच आहे त्याला. पोरांचा आगाऊपणा जास्त असतो. हे बघा माझी बाई कशी बसते. झालंय कसं, पप्पा नाहीत शनिवारपासून. शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार 5 दिवस झालं पप्पा समोरासमोर भेट नाही, व्हिडिओ कॉल आणि फोनवरतीच. आज येणार आहेत पप्पा बाळा, पण तू येतो का नाही तोपर्यंत? तू नाही येणार. पप्पा येऊन लगेच जाणार आहेत, काम आहे त्यांना. पप्पाला काय निरोप देऊ का? तू देतो फोनवर. रात्री या निरोप देऊ. बर देते, चला. लाव बाळ खाली. हे इथलं सकाळी नाश्त्यामध्ये ना मी मटकी खाते. तर हे बघा, ह्या मटकीला किती छान मोड आलेत. तर आता ही मटकी मी बनवते लोखंडाच्या कढईमध्ये. आपल्या मटकीला किती छान असे मोड आलेले आहेत, तर याला कर सुद्धा म्हणतात बरं का. तर हे काय करायचं, दिवसभर पाण्यात भिजवायची, गार पाण्यात, आणि संध्याकाळी भांड्यातच ठेवायची. हे बघा, ह्याच मी टोपलीमध्ये भिजवली होती. याच टोपलीमध्ये मी भिजवली होती दिवसभर, आणि त्यानंतर त्यातलं सगळं पाणी काढलं चाळणीमध्ये, आणि परत ती मटकी परत ह्या भगोण्यात टाकली टोपलीत आणि झाकून ठेवली. तर इतके सुंदर असे मोड आलेत. आणि कपड्यामध्ये आपण बांधलं ना, ह्याचे जे मोड आहेत तर ते सगळे कपड्यामध्ये घुसतात आणि काढते वेळेस तुटते.
बाहेर येतात कपड्यातून मोड. त्यामुळं असं भांड्यामध्येच ठेवायचं. हे बघा स्टीलच्या भांड्यात किती छान मोड निघतात. तर कढईमध्ये अगदी कमी तेल, जिरे मोहरी, कांदा, थोडंसं तिखट लाल आणि हे टाकते आणि थोडीशी चिमूटभर हळद टाकते. वरून चवीनुसार मीठ आणि आपली मोड आलेली मटकी. मस्त अशी मटकी तयार आहे. माशी ज्वारीची भाकरी आपली फुगले. आता वाजले 10. आहोनला आणि माझ्यासाठी भाकरी बनवते मी. सगळ्या मावश्या विचारते तू कसं आहे, सांग ना तू कसं आहे. छान छान आहे ना. हा सगळ्या ताया सांगत होत्या, मावश्या सांगत होत्या ताई बाळाची काळजी घ्या, लाडू लवकर कव्हर कर, बरा हो. कशा आहे तू. छान छान आहे ना. सगळ्याला थँक्यू म्हणा. थँक्यू थँक्यू. मी बरा आहे आता. मी बरं आहे. बरं आहे ना. हा टणटणीत आहे म्हणा. तंत्रज्ञान आहे. परत आगाऊपणा करणार नाही. मग मी काय तर पाठव की मी काय तर लिहितो. कुठं पाठवू तुला, व्हॉट्सअपला पाठवू. कुठं पाठवू, तुझा मोबाईल कुठं आहे. बाई तू पडली असती खराय, पण मी काय केलं. स्वतः गाडीहून पडतीन मला म्हणते मी पडली असती की, मी पडली असती की. तू पडली असती ग पोरे, पण मी काय केलंय. आता खिडकीत चढून अजून आपटायचंय का. मग पकडून बसतोय. पप्पू आलं का बघ बरं बाहेर. पप्पू बाई आली का बघ. काय माहित कोण थांबलं. क्यूट तो गर्ल आहे का बॉय आहे. माझी परी आहे का तू. तरी आहो सातारा मार्गे गावाकडे आले होते, तर गावाकडून आता आलंय. काय झालं. पेरू बघा ना, छोटूशा झाडाला किती पेरू लागलेत. बटाटा मटकीची रस्सा भाजी, कांदा भाकरी, भात आणि मटकी. मटकीची रस्सा भाजी, सुकी मटकी सकाळी मी नाश्त्याला बनवलेली, भात भाकरी कांदा, असं आहे आजचं जेवण. तर आहो आलेले आहेत आता, त्यांच्यासाठी मस्त असं आता ट्युशनला. काय करते लाडू. तू बरी आहे का आता. तर आहोने आम्हाला गाडीवर सोडले आणि आहो गेले गावाकडे. आम्ही ट्युशनला दादूला सोडलो आणि आम्ही इथंच बसलोय आता. भरपूर अशी पेस आहे. आपली लाडूली कशी बसले बघा. हा कसली मस्त गाय आहे. तर ही गाय कोणती आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मला तर हे देशी वाटते. देशी म्हणजे जे मराठवाड्यात असते ते देशी बरं का. इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये हन्नम गाईलाच देशी गाय समजतात इकडले लोक. तर ह्या गायी दिवसभर मोकळ्या सोडल्या जातात आणि संध्याकाळी सकाळी दूध काढून परत सोडल्या जातात. हे दूध द्यायला बरोबर आपल्या मालकाच्या घरी जातात. किती प्रामाणिक ना. कसं करते कशा. आजी आजी पुरगी आहे बनते तुला. पुरगी आहे तू. समनाट आहे चेहरा पुरीने दिसताय बनते आजी. आजीला सांग मी बॉय आहे, मुलगा आहे म्हणाव म्हण. पुरगी पाहिजे होती पण देवानं पुरगी दिली नाही. पोरग दिलंय आता सांभाळायचं ह्याच पोराला. पहिलं बी एक पोरगच आहे. हा केलंय शिजर मध्येच केलंय ऑपरेशन. ए पोरे ए पोरे पुरगी चिडली गे. या छोटस पिल्लय खारुताईचं. वरून खाली पडलंय. सॉरी म्हण मला. म्हण सॉरी म्हण. सॉरी
चिल्लर पार्टीचा खेळ काय? बर्फ नाही खायचं.